श्री क्षेत्र भडकंबे येथील श्री शिवशंभू चॅरिटेबल फाउंडेशनचे मठाधिपती श्री सोपाननाथ महाराज यांना धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री श्री 1008 महामंडलेश्वर ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली आहे। सप्तऋषी आखाड्याच्या माध्यमातून त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला असून त्यांची सप्तऋषी आखाड्याच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। तसेच आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या प्रभारी पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे। राष्ट्रीय सप्तऋषी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सप्तऋषी पीठाधीश्वर सद्गुरू श्री सच्चिदानंद बाल प्रभुजी महाराज यांच्या शुभ हस्ते श्री सोपाननाथ महाराज यांना श्री श्री 1008 महामंडलेश्वर पदवी प्रदान करण्यात आली। या प्रसंगी संत, महत, साधू, महात्मे तसेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होते। आध्यात्मिक परंपरा, धार्मिक संस्कृती आणि सनातन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच समाजामध्ये आध्यात्मिक मूल्याची रुजवणूक करण्यासाठी कार्य करणाऱ्या संत महंतांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या दृष्टीने महामंडलेश्वर ही पदवी अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाते। श्री सोपाननाथ महाराज यांनी धार्मिक, आध्यात्मिक तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा बहुमान देण्यात आल्याचे सप्तऋषी पीठाधीश्वर सद्गुरू श्री सच्चिदानंद बाल प्रभुजी महाराज यांनी यावेळी सांगितले। श्री सोपाननाथ महाराज यांना महामंडलेश्वर पदवी प्राप्त झाल्याचे वृत्त श्री क्षेत्र भडकंबे येथे पोहोचताच भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। या ऐतिहासिक आणि आनंददायी प्रसंगानिमित्त श्री क्षेत्र भडकंबे येथे त्यांचे भव्य दिव्य रथातून मिरवणुकीने स्वागत करण्यात आले। ढोल ताशांचा गजर, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले। या मिरवणुकीदरम्यान संत महंतांचे आशीर्वाद आणि भक्तांच्या शुभेच्छांनी श्री क्षेत्र भडकंबे परिसर भक्तिमय झाला होता। श्री सोपाननाथ महाराज यांच्या या सन्मानामुळे श्री क्षेत्र भडकंबेच्या धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली। या विशेष सोहळ्याप्रसंगी दादानाथ महाराज, भाग्योदय महाराज, सुळेकर महाराज, आदिनाथ महाराज, श्री श्री 108 महत, श्री गोरखनाथ महाराज आणि श्री अर्जुन महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली। श्री सोपाननाथ महाराज यांची सप्तऋषी आखाड्याच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झालेली निवड आणि नाशिक कुंभमेळ्याच्या प्रभारी पदाची मिळालेली जबाबदारी ही त्यांच्या कार्याला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे। आगामी काळात सनातन धर्म, आध्यात्मिक परंपरा आणि धार्मिक संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात व्यापक कार्य उभे राहण्याची अपेक्षा भक्तांकडून व्यक्त होत आहे। श्री श्री 1008 महामंडलेश्वर पदवी आणि मिळालेल्या नवीन जबाबदाऱ्यांबद्दल श्री क्षेत्र भडकंबे तसेच परिसरातील भाविक, ग्रामस्थ आणि विविध धार्मिक संस्थांच्या वतीने श्री सोपाननाथ महाराज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। पत्रकार राजेंद्र शिंदे। जय हरी आदेश। शिवशंभू मठ भडकंबे शिवशंभू चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक श्रावण सोमवारी आपण सकाळी रुद्राभिषेक घेतो, त्यानंतर संध्याकाळी आपली महाआरती असते, 7 वाजता भजनाचा कार्यक्रम चालू होतो, 8 वाजता महाप्रसाद असतं। हे आपण रेग्युलर प्रत्येक वर्षी प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये करतो। महाराज, आपल्याला नुकतंच 1008 उपाधी देऊन सन्मानित करण्यात आलं, हे कुठं झालं आणि कधी मिळालं? हे यूपी मध्ये झालं। सप्तऋषी आखाडा जो आहे, सप्तऋषी आखाड्याचे जे जगद्गुरू आहेत प्रभू बाल प्रभुजी यांच्या हस्ते गुरुवारी आपल्याला आपला पट्टाभिषेक झाला। या संस्थेच्या माध्यमातून पुढं काय उद्देश असणार आहे आपल्या लोकांच्या हितासाठी? या संस्थेच्या माध्यमातून आपण बरेच कामं करतोय। त्याच्यामध्ये आपला मेन विषय जो आहे तो आपला भक्त निवास, अन्नछत्र, त्यानंतर आपण ॲम्ब्युलन्स घेतोय, त्यानंतर इथं ज्या काही सामाजिक किंवा आध्यात्मिक ज्या काही गोष्टी आपल्या ज्या रेग्युलर तर आपले प्रोग्राम चालूच असतात की ज्याच्यामध्ये सामाजिक कार्य जे काही गोष्टी म्हणजे ब्लड कॅम्प असेल, रक्तदान शिबिर असेल, अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या रेग्युलर चालू असतात। आपले महाकुंभ मेळ्यामध्ये सुद्धा निवड झालेली आहे, काय आता सप्तऋषी आखाड्याकडून आपल्याला महाकुंभचं प्रभारी बनवलेलं आहे। त्यामुळे या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की कुंभमेळा म्हणलं की प्रॉब्लेम काय येतोय की तिथं आपल्या सर्वसामान्य माणसाला जायची अडचण येते, पण आपल्यालाच प्रभारी पद मिळाल्यामुळे आपल्या भागातल्या लोकांना तिथं डायरेक्ट येता येईल आतमध्ये।